मॉर्निंग फ्रेंड्स. गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर सकाळपासून घरातली भरपूर कामे आवरली आणि मग त्यानंतर आज उकडीचे मोदक बनवायचे होते. मी फर्स्ट टाइम बनवते बट म्हटलं चला ट्रायल घेऊयात. तर झालेत ते मोदक रेडी. थोडं स्ट्रगल करावं लागलं कारण ते साचा वगैरे कसं फिलिंग करतात काय करतात ते समजलं नाही आणि फिलिंग पण माझ्याकडनं थोडीशी बिघडली होती. बट ठीक आहे, मोदक तर छान झालेत. थोडेसे हे झाले बट ठीक आहे, फर्स्ट टाइम होता तर नॉट बॅड. आज छान वाटतंय. आम्ही सकाळी लवकर उठलो, म्हणजे नेहमीपेक्षा जास्त लवकर उठलो आज आणि बाकी घरातली कामं सगळी आवरली. मग मोदकाची तयारी केली. आता गणपती आणायला जायचं आहे आम्हाला, तर म्हटलं तेच थोडंसं रेडी झाली आणि रेडी अजून मला खरं तर साडी घालायची होती बट वेळ नाही मिळाला तेवढा कारण बाकी पण कामे होती घरातली. ठीक आहे चला. तर मग विकासचं आज ऑफिस आहे मेन म्हणजे त्यांना सुट्टी नाहीये आज. मी तेच म्हटलं अशी कुठली कंपनी आहे जी गणेश चतुर्थीच्या दिवशी, ते पण महाराष्ट्रात राहून गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हे देत नाही म्हणून. ठीक आहे चला. आता बाकी आज मी पुरणपोळी पण बनवली आहे. माझ्याकडे ते हे रेडी होतं पुरण, मग पुरणपोळी बनवली आज आम्ही नैवेद्यासाठी. आणि डेकोरेशन पण छान झालं आहे. मी पुढे दाखवेल तुम्हाला ते जेव्हा आम्ही गणपती स्थापन करू तेव्हा. विकास आता दिसताय ब्लॉग मध्ये. निघालोय आता गणपती आणण्यासाठी. गणपती आणून घेऊ, गणपतीची स्थापना करू आणि डेकोरेशन कशा पद्धतीचं झालंय आणि त्यामागं पल्लवीने काय काय एफर्ट्स घेतले ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. पल्लवीने आणि मनालीने आम्ही दोघींनीच केलंय. विकासने फक्त मध्ये येऊन थोडंसं उचलण्यात लास्टला हेल्प केली आम्हाला ठेवण्यासाठी. ती हेल्प जर झाली नसती तर तुम्हाला ते पूर्ण डेकोरेशन वरती ठेवता नसतं आलं. पण ठीक आहे, तुम्हाला हे समजणार नाही आता. मी तुम्हाला सगळं दाखवेल आम्ही, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आम्ही कशाबद्दल बोलतोय, कसे एफर्ट्स घेतले यांनी. ओके चलो भेटूया मग नंतर. काही विकास काय कसं वाटतंय तुम्हाला आज ऑफिस करून सुट्टीच्या दिवशी? सार्वजनिक सुट्टी असते महाराष्ट्रामध्ये, तर कसं वाटतंय तुम्हाला? काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत तुमच्या ऑफिस बद्दल? खूप काम आहे सध्या, पहिली गोष्ट मुळे. बघूया काय काय होईल. पण गणपती तर एन्जॉय करायचंच, काम किती जरी असलं तर. गणपती येणार, सुट्टी जरी नाही दिली तर काम करून एन्जॉय करूयात, काही इश्यू नाही, पण एन्जॉय करूयात. ठीक आहे, बघूयात किती एन्जॉय करतोस तू. निघालो ना बाहेर गणपती आणायला. डेकोरेशन केलं आम्ही, डेकोरेशनला आम्ही आणलं काही जास्त आणायची गरज नाही पडली. फक्त ते पीव्हीसी पाईप्स आणले. मी मुद्दाम केलं, मुद्दाम केलं. नाही, मी कुठे म्हणते मुद्दाम केलं. मी कंप्लेंट ऑफिस होतं काल, मी ऑफिसवरूनच मला यायला 8 वाजले काल. आम्ही सामान घेतलं आहे बट आता आम्हाला टेन्शन आलंय की गणपती आम्हाला मिळतात की नाही, कारण आम्हाला खूप लेट झालंय यायला. तिकडे बघू ना आपण. हा पुढे बघूया. आता मी तुम्हाला घरी गेले की दाखवतो की कसं आहे. आम्ही आता आमच्या पप्पांना घेऊन जातोय घरी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. डेकोरेशन तर झालं होतं बट त्यामागचे जे एफर्ट्स होते ना ते आता तुम्ही बघा. आम्ही बेसिकली हे आय डोंट नो याला पीव्हीसी पाईप्स म्हणतात, तर हे आणलं आहे. थोडी म्हणजे चूक झाली माझ्याकडनं. मी ऍक्च्युली 3 फीट चे आणले, 4 फीट पण चालले असते बट तिकीट दॅट्स फाईन. आता जे आहे त्यात करूया डेकोरेशन. तर हे असे एल्बोज आहेत त्याला, तर मी आता हे असेंबल करतेय सगळं. तर हे झालंय करून माझं अँड दिस हे विड्थला आहे बेसिकली आणि हाईटसाठी आता करते. मला पण माहित नाही, मी पण फर्स्ट टाइम करतेय. तर चला पटपट करून घेते हे आणि मग बाकी जे आहे ना, एकदा हे उभा झाला ना की मग आपल्याला बाकीचं करता येईल. आणि आम्ही हे छान असं हे आणलं आहे, एवढंच आणलं. बाकी आमच्याकडे ऑलरेडी जे एक्झिस्टिंग होतं ना तेच आम्ही रियूज करतोय. निघून पण आलं. याला जास्त जोर द्यावा लागणार आहे जो की माझा लागत नाहीये. एवढं सगळं आम्हाला इथे लावायचं आहे. बघू आता, म्हणून स्टार्ट केले ऑलरेडी. मी तर एवढ्यातच थकली आहे, खूप थकली. आणि
बट ठीक आहे, आजच करून घेऊ बिकॉज उद्या परत मग जास्त हे होईल, म्हणजे सगळंच धावपळ होईल. हे गणपती स्थापना करायची, डेकोरेशन, त्यानंतर प्रसाद वगैरे भरपूर होऊन जातं. पूर्ण खालून का? हे थांब थांब थांब, मग नाही चालते तेवढं. चल मोठं झालं बल्लू, निघालं तिकडचं ते. कुठलं निघालं? मोठं झालं म्हणलं ना तुला. तुम्ही मग काय सांगितलं तुम्ही? डेकोरेशन खूप छान झालं होतं, मला सगळ्यांना खूप आवडलेलं. आम्ही सगळं जे पण अवेलेबल होतं त्यातच केलं आणि इट वॉज गुड. आम्ही खूप एक्साइटेड होतो गणपती आता इथे स्थापन करण्यासाठी, बट त्याआधी खूप सगळी तयारी बाकी होती. दुसऱ्या दिवशी आम्ही मग गणपती आणला, त्यानंतर बाकीची जी पूजेची मांडणी होती ती केली. इथे मी स्वस्तिक काढत होते, आमच्याकडे काढतात आणि मग त्यावर गणपती मांडतात, तर ती सगळी तयारी करून घेतली. कलर्स, त्यानंतर पानं आणि ते ओटीचं सामान वगैरे ते सगळं त्यासमोर ठेवलं. बाकीचं छोटं मोठं जे डेकोरेशन बाकी होतं तेही केलं आणि आम्ही असंच गणपती स्थापना केली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जेवण वगैरे झालंय आमचं. सो आता आम्ही बाहेर जातोय आणि आपला व्लॉग आपण इथेच एंड करतोय. भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपले व्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की कळवा आमच्यापर्यंत. येस, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. येस.